आता नको वृद्ध, आता हवा युवा, विकासाचा वादा देवराव दादा. नाही येतं काय, आतापर्यंत आमच्या राजूर तालुक्यामध्ये कधी बसस्टँड एकतरी आहे का? पंजाब आता वामन चटुकची जास्त का करणार आहे? त्यांचं काय सरकारमध्ये बसते का? ती सांगा ना तुम्ही, सरकारमध्ये बसते का? नमस्कार और स्वागत है आप सभी का पीस टीवी राजुरा द्वारा प्रस्तुत चर्चा गली मोहल्ले की में। आज हम निकले राजुरा के गांव की ओर पता करने विधानसभा चुनाव का क्या माहौल है। विधानसभा चुनाव 20 नवंबर को होना है और गांव में चर्चाएं गर्म होने लगी है, तो हम इसी को जानने के लिए आज निकले हैं इस गौरी गाँव की ओर। तो आइए जानते हैं यहाँ के लोगों की क्या मत है और यहाँ पर किसकी हवा चलने लगी है। आप देख सकते हैं आज हम आ चुके हैं इस गौरी गांव में, देखते हैं यहाँ पर क्या माहौल चलने लगा है। यहाँ पर आप जैसे कि देख सकते हैं बहुत से लोग जमा हो चुके हैं। हम एक एक करके इन लोगों से जानने की कोशिश करेंगे कि यहाँ पर क्या माहौल चल रहा है। तो दादा, आप लोगों को पता है कि 20 नवंबर को अपने विधानसभा चुनाव होने जा रहे हैं। आपको क्या लगता है कि आपके इस गौरी गाँव में किसकी हवा चलने लगी है? चटप साहेब की। तो मैं जानना चाहूँगा क्यों चटप साहब? चटप साहेब तरुणांके लिए म्हणजे तरुणांसाठी बहुत चांगल्या प्रकारे त्यांनी बोल सकते, बिंदास बोलिए। तरुणांसाठी चांगले त्यांनी प्रेरणास्थानी आहे आणि त्यांनी म्हणजे पहिले ते तीन वेळा जे 3 टर्मला जे निवडून आले होते तेव्हा त्यांनी बहुत सारे काम केले आहे आणि आता मी जेव्हापासून मला जर समज आली आहे तेव्हापासून मी तर कोणते काम असे बघितले नाही आहे का जे मोठे मोठे पुले झाले, रोड झाले, काही बांधून नाही आले, काहीच नाही। चटप साहेबांनी बहुत काही काम केलं आहे। आणि शिरदेवराव भोंगडे या राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी एक नवीन चेहरा आहे। आपल्याला का वाटते का नवीन चेहऱ्याला या राजुरा विधानसभा क्षेत्रात जागा मिळू शकेल? आता तसं काही सांगू शकणार नाही, कारण की लोकमत आहे आणि लोकमत म्हटल्यानंतर कोणाच्या मनात का चालू आहे हे काही म्हणजे सांगू नाही शकत। पण देवराव भाऊ पण चांगले, कारण की त्यांनी जे पोंभुर्णा क्षेत्रामध्ये जे काम केलं आहे त्यांनी पण चांगल्या प्रकारे काम केलं आहे। त्यांनी जिल्हा परिषद क्षेत्रात काम केलं आहे, जिल्हाध्यक्ष होते त्यांनी पण आता माहीत नाही आता कसं का करणार त्यांनी आता तेवढं। आपल्याला एक प्रश्न सगळीकडे ऐकायला भेटतो का शेतमालाला भाव मिळत नाही आहे, आपल्याला याच्याबद्दल का वाटते? शेतमालाला भाव म्हणजे 2014च्या पहिले जो ज्या शेतमालाला भाव होता तो आज पण आहे, म्हणजे आणि सगळ्या ह्याच्यात भाववाढी म्हणजे सगळ्या ह्याच्यात म्हणजे रेट वाढून आहे आणि शेतमालामध्ये तोच रेट आहे आणि तो पण कमी होत चालला, वाढत नाही झाला। आणि त्यासाठी मग शेतकरी तर आत्महत्या वाढून राहिले त्या प्रकारे म्हणजे बहुत साऱ्या अशा गोष्टी आहे का त्यांनी शेतकऱ्याच्या बिलकुल विरोधात असे चालून राहिलं सरकारी। याच्यातून आपल्याला का वाटते का कोण एक धडाडीचा उमेदवार ठरू शकतो? धडाडीचा सचिन भोयर हां व्यक्त केलं। दादा, आपले का मत आहे, कोणाची हवा आहे? वामनराव चटप। आणि या क्षेत्रात आपले जुने आमदार म्हणून ओळखले जातात आणि होते श्री सुभाष ढोटे, यांच्याबद्दल आपले काही मत? गेल्या 5 वर्षातला त्यांचा विकास बघता आणि संसदेत ते चुपचापच होते। आता सध्या पाहिलं तर शेतमालाचे भाव, पण शेतमालाचे भाव हे राज्य सरकार ठरवत नाही तर केंद्र सरकार ठरवते। 2014ला सोयाबीन 4200 होतं, कापूस 7500 होता आणि आज 10 वर्ष झालं सोयाबीन 3800 आहे आणि कापूस 7000च आहे। यांनी तशा राज्य शासनानं आत्ता एक योजना आणली आहे, लाडकी बहीण योजना। मंथली 1500 देतात, म्हणजे वर्षाचे 18000 एका स्त्रीला। जर एका शेतकऱ्यानं 1 लाखाचा खत घेतलं तर 18% GST भरावा लागतो, 18000 म्हणजे आमच्याच खिशातून वसूल केली जाते। तो आप देख सकते हो जैसे कि यहाँ पर अब तक जितने भी लोगों से बात कर रहा हूँ, श्री वामनराव चटप का नाम मुझे सुनने में आ रहा है। आगे भी कुछ लोग बचे, उनसे भी बात करेंगे और जानेंगे यहाँ पे क्या चर्चाएं चल रही है। दादा, कुणाची हवा आहे? आता नको वृद्ध, आता हवा युवा, विकासाचा वादा देवराव दादा. हा चेहरा बाहेरून नाही आहे, हा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये त्याचं पण ते अध्यक्ष म्हणून होते. आणि शेवटी भाजपामध्ये एक शिस्तप्रिय पक्ष आहे भाजपा. जो पक्ष विचार करते, ज्या वरची श्रेष्ठी जो विचार करते तोच आमचा उमेदवार असतो. आणि नवीन जुना काही नसतो, शेवटी पक्षाचा तो कार्यकर्ता आणि पक्षाचा तो नेता असतो. आपल्याला का वाटते का या क्षेत्रात असे कोणते कामं आहे जे अडथळून राहून गेले किंवा कधी झालेच नाही आणि आपल्याला वाटते की ते काम तुरंत निपटून जावे किंवा मार्गी लागावे? आदरणीय संजीवभाऊ धोटे यांच्या काळामध्ये हा गौरी ते बोयगाव कवटाळा मार्ग मंजूर झाला आणि त्याच अनुसरणाने आता हा रस्ता झाला. तुम्ही ज्या रस्त्याने आला ते रस्ता फक्त संजीवभाऊच्या कार्यकाळात झालेला आहे. सुभाषभाऊंनी त्यावर फक्त मलाही घेतलेली आहे, बाकी काही काम नाही केलं आहे. आणि दिसून पडतं मला
आता जे बेरोजगारीचा प्रश्न आहे आमदार महोदयाकडे, त्यांना माहीत आहे की या भागात इतक्या मोठ्या कोल माईन्स आहे आणि प्रायव्हेट माईन्स आहे, पण आमदार महोदयाचे एकही या गावात, खास करून या गावात आमदार महोदयाचे कडून एकही म्हणजे युवा लागलेले नाही आहे. हे एक आमदार महोदयाला सांगण्यात येत आहे, एक पण लागले नाही. म्हणजे दादा कोणाची हवा आहे? हवा इथं हवा कुणाचीच नाही, सर्व सेम आहे. का बरं आपल्याला असं वाटतो? कारण की तिन्ही नेते मातब्बर आहे, कोणीच कमजोर नाही. आपल्याला काय वाटते का कुणाची हवा आहे? आत्ता हवा म्हणजे आपल्या एवढ्या एरियामध्ये उमेदवार किती आहे? BJPचे आणि आपल्या पंजाचे आपले धोटे साहेब आणि एक नाही वामनराव चटप, 3 आहे. नाही येतं काय, आत्तापर्यंत आमच्या राजूर तालुक्यामध्ये कधी बसस्टँड एकतरी आहे का? एकही नाही. एवढं का नाही, पत्रे उडून गेले बसस्टँडचे. हां, वरूरले बसस्टँड नाही, विरूरले नाही, गडचांदूरले नाही. हा आमचा आमदार का करत आहे? का करत आहे? निवडून अधिक किती वेळ येणार तो? त्याला काहीच शेतीची गरज नाही. शेतकऱ्याकडे का पाहणार तो? पाहिलं का कधी? आला का कधी? आला का? जातात श्री वामनराव चटप यांच्याबद्दल आपलं काय मत? हा गरिबासाठी म्हणलं तर वामनराव चटप हा नेता म्हणलं तर पूर्ण हे पुलाचं उद्घाटन करणारा आमच्या का नाही पूरबुडी, म्हणजे पूर्ण आमच्या एरियामध्ये गोंड पिपरी पूर्ण पूरबुडी आहे, त्याच्यामध्ये करणारा म्हणलं वामनराव चटप. त्यानं केलेलं जे काम आहे ना ते आत्तापर्यंत कोणीच नाही केलं, करतही नाही. तशा माणसाला निवडून द्या. देख सकते हो कुछ इस तरह का यहाँ पर जोश देखने को मिलता है. आगे हम चलते हैं और लोगों से बात करके देखते हैं कि यहाँ पर हमें किस किस की हवा देखने मिलती है. अरे यार, कभी सोचा है ऊपर से आपके इवेंट्स कैसे दिखेंगे? तो तैयार हो जाइए हैरान होने के लिए. चाहे आपकी शादी हो या कोई जुलूस, हमारा DJI Mini 3 Pro आपके लम्हों को यादगार बनाएगा. शादाब खान से 7 उर्दू 8545 भोजपुरी 6 पर बात कीजिए. चलिए दर्शकों, आगे बढ़ते हैं और देखते हैं यहाँ पर क्या हवा चल रही है. आगे लोगों से आप लोगों का टाइम ज़ाया ना करते हुए, कम टाइम लेते हुए सीधे और सरल शब्दों में लोगों से जानते हैं किसकी हवा आहे, कुणाची हवा आहे. चटपची. चटप. धन्यवाद दादा. दादा आपल्याला काय वाटते कुणाची हवा आहे? सुभाष डोटे. सुभाष डोटे. धन्यवाद दादा. का बरं सांगू शकता आपण? गेल्या 7 वर्षामध्ये आपली जिल्हा परिषद कावना घेतली बाबा. सरकार म्हणजे 400 वोट पार झालं असतं तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती लढवल्या असत्या. आता का नाही लढवलं? किती आमच्या गावामध्ये मंदिरासाठी कामासाठी जेव्हा देवराव भोंगडे आले होते, मंदिराच्या कामासाठी आम्ही पैसे म्हणजे काम करून द्या बा म्हणून म्हटलं होतं, तर माझ्या ज्यानं नाही होत. बघू किंवा करून देऊ हा शब्द वापरायला पाहिजे. नाही होत हा शब्द कोणता झाला? ते आपल्याला कुणाची हवा आहे? हवा तिघाची आहे, काही एकाची म्हणजे आपल्याला वाटते का या क्षेत्रात तिहेरी लढत आपल्याला दिसणार? लढत ही पक्की आहे. आपल्याला काय वाटते दादा? पंजा. आपल्याला काय वाटते दादा कुणाची हवा आहे? सध्या तर सुभाष भाऊचीच हवा आहे, पण चटप साहेब पण आहे आणि देवराव भाऊ पण आहे. पण चटप साहेब कसा एक सिंगल माणूस आहे, तो एकटा पडतो आणि BJPवर लोक नाराज आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा हातच ठरवेल महाराष्ट्राची दिशा. आपल्याला असं नाही वाटत का या लाडकी बहीण योजनेमुळे काही ना काही या विधानसभेच्या चुनावात फरक पडणार आहे? मला वाटते 1500 रुपयापेक्षा लाडकी बहीण जे दिली आहे, लाडकी बहीणपेक्षा हर क्विंटलवर जर 1000 रुपये वाढले असते तर शेतकऱ्याला किती फायदा झाला असता. लाडकी बहीण देऊन का केले? बेरोजगारी वाढवली होती. जे लोक कामाला यायचे, लाडकी बहीणचं भेटते, फुकटचं अनाज भेटते, ते खायचे ना राहायचे. बिलकुल खुशी आहे, कारण त्यांना फुकटचे पैसे मिळतात त्यामुळे खुशी आहे. पण शेतकऱ्याचं मरणं होतं ना यामध्ये. जे 2014मध्ये 4000 सोयाबीनला भाव होता, आज 4000 आहे. ह्या याच्यात महागाई काहीच नाही वाढली का? तेलाचं आज 145मध्ये गेलं आणि सोयाबीनला रेट किती आहे? 4000. म्हणजे सोयाबीन नाही वाढवायचं, फक्त तेल वाढवायचं. म्हणजे मारवाडेल वर करायचं, शेतकरी मेले का? या चुनावानंतर असं कोणता आपल्याला नेता हवा जो आपले हे मुद्दे सोडवू शकेल? मला एकच नेता पाहिजे का विकास करणारा. कोणत्याही पक्षाचा असो त्यानं विकास
करणं जरुरी आहे. विकास करणं जरुरी आहे आणि आमच्या शेतमालाला मेन भाव द्यावा, हेच आमचे मुद्दे या क्षेत्राचे. आणि आपण पाहू शकता आणि या क्षेत्रात फिरताना मलाही असं वाटत आहे का या क्षेत्रात आपल्याला तिहेरी लढत दिसणार आहे. आणि मेन अगर लढत म्हणायला गेलो तर मला सुभाष ढोटे आणि श्री वामनराव चटप यांच्यात एक दुहेरी लढत आणि मुख्य लढत दिसणार आहे. तो आइए जानते हैं और कुछ लोगों की मत यहाँ पर हमें क्या देखने को मिलता है. दादा, विधानसभा चुनाव आपले 20 तारखेला होणार आहेत. आपल्याला का वाटते? माहोल पूर्ण गरम झालेला आहे, सगळे आपले आपले प्रचारात लागलेले आहे. आपल्याला का वाटते या क्षेत्रात कुणाची हवा जास्त चालू आहे? हवा तर वामनराव चटपची आहे जास्त. का बरं आपण सांगू शकाल? कारण त्याच्या जे जुने काम आहे त्यांचे ते चांगले होते, त्याच्यामुळं त्यांची हवा जास्त आहे. पण तो काही निवडून येणार नाही, कारण तो आता वयस्कर झाला आहे, त्याचं राष्ट्रीय पक्ष नाही. पण त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांना एक चान्स द्या. का करणार आहे? त्यांचं काय सरकारमध्ये बसतं का ते? सांगा ना तुम्ही, सरकारमध्ये बसते का? नाही बसत ना. मग राष्ट्रीय पक्षच नाही, सरकारमध्ये बसन कोण? BJP नाही तर काँग्रेस. हां, पण या क्षेत्रात मला फिरताना असं वाटते का एक लोकांमध्ये BJP बद्दल एक नाराजी दिसून येते. BJP तर आपल्याला सगळ्यात आहे, कारण त्यानं काम केलं चांगलं. लाडकी बहीण योजना आणली, पण कास्तकाराने मारून आणली. कराच्या मालाले आपल्याला का वाटते या निवडणुकीनंतर आपल्याला हे जे समस्या आहे, जे आपल्या या शेतमालाला भाव भेटायला हवा, आपल्याला का वाटते का कोणता उमेदवार असा एक आहे का तो आपले ही प्रश्न सोडवू शकेल? तसे कोणते सोडत नाही, सगळे आपले मतलबीच आहे, आपलाच मतलब साधते. हां, आपलं घर पण काँग्रेस सरकारमध्ये असताना शेतमालाले भाव चांगले होते. आज भाव BJP सरकारनं कास्तकाराले मारलं न, गोरगरिबाले मजदूर वर्गाले वाढलं. कास्तकार नाराजी असणच. कास्तकार वर्ग जो आहे त्याला भलाई 1500 भेटत आहे, पण त्याच्या कापसाले जर 7000 6000 भाव भेटत असन 10च्या ठिकाणी, तर कुठून तरी खाऊनच घेता येईल ते. 10 रुपये किलो. म्हणजे आपलं असं म्हणणं आहे का या योजनेमुळे काहीही फरक पडणार नाही या निवडणुकीत? नाही, योजनेचा अजिबात फायदा पडणार नाही. तो इस गौरी गांव में घूमते घूमते हमें कई लोगों से बातचीत की है. अभी आगे बढ़ते हैं, कुछ और लोग बचे हैं, उनसे भी बातचीत करेंगे और पता करेंगे यहाँ क्या चर्चाएं चल रही है. दादा, विधानसभेची निवडणूक 20 तारखेला होणार आहे. आपल्याला का वाटते या निवडणुकीत आपल्याला 14 उमेदवार भेटलेले आहेत, कुणाची हवा आपल्याला जास्त वाटते? मला हवा वाटते देवरावदादा भोंगडे यांची. का बरं आपण सांगू शकाल? कारण की त्यांनी 1.5 वर्षामध्ये या राजुरा विधानसभेमध्ये प्रवेश घेतला आणि 1.5 वर्षामध्ये त्यांनी असे खूप वेगवेगळे उपक्रम राबवले इथं, जसे सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र. तिथं हजारो गोरगरिबांचे मुफ्तमध्ये त्यांचे शासकीय कामं होतात. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे खूप महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवून दिले, फॉर्म भरून दिले. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी कॅम्प घेतले, हेल्थ कॅम्प. त्या हेल्थ कॅम्पमध्ये हजारो लोकांचे नेत्रचिकित्सक म्हणा, वेगवेगळ्या शरीरा अंगाचे त्यांनी उपचार करून दिले. अशा त्यांच्या असं पाहणीवरून वाटते की त्यांच्यामध्ये ते धाडस आहे का ते आमच्या राजुरा विधानसभेला एक वेगळी दिशा दाखवेल. पण शेवट राजुरा विधानसभेला एक नवीन चेहरा हवा, जे करून राजुरा विधानसभेचे कामं झाले पाहिजे. त्या कारण देवराव दादा हे आम्हाला चांगले वाटतात. धन्यवाद दादा. जैसे कि आप लोग देख सकते हो, युवाओं में एक जोश है और उनको एक नया चेहरा चाहिए जो नया युवाओं के लिए काम कर सके, युवाओं के लिए अपने रोज़गार का एक रास्ता बन सके. तो इस तरह का कुछ यहाँ पर एक रोज़ देखने मिलता है, लोगों में एक चर्चाएं मिलती है. तो आगे बढ़ते हैं और बाकी कुछ लोगों से बात करते हैं. या विधानसभा क्षेत्रात निवडणूक होणार आहे, तो कुणाची हवा आहे? देवराव दादाजी. का बरं दादा आपण सांगू शकाल? विकासाचा वादा देवराव दादा. तर आपल्याला का वाटते कुणाची हवा आहे? हवा तर तेरी दिसत आहे, पण कसं आहे बाकीचे पण उमेदवार आहे या विधानसभा क्षेत्रात. आता काय लोकांचा कौल कुणाकडे राहील त्याच्यावर आहे डिपेंड. आता लोकांचं कसं आहे, आजी माजी आमदार उभे आहेत आणि नवीन चेहरे काही पाहायला मिळते. पण सध्या लोकांचं म्हणजे कसं आहे की बा कष्टकरी आणि जे शेतमजूर आहे, बेरोजगार लोक आहे आपल्या इकडे,
तर त्यांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. पण सरळपणे सांगू नाही शकत की बा आज हवा पाहून म्हणजे इकडे वामनराव, तिकडे सुभाषभाऊ, तिकडे देवराभाऊ किंवा फुसे आणि भोयर असे प्रत्येक कॅन्डिडेट आपल्या परीनं मेहनत करत आहे आणि त्यांचा रिझल्ट काय येईल शेवटी ते 23 तारखेलाच माहीत पडेल. म्हणजे आपल्याला वाटते का या क्षेत्रात आपल्याला तिहेरी लड़त मिलना है. धन्यवाद दादा टाइम दिल्याबद्दल. तो आप लोग देख सकते हो इस क्षेत्र में हमें तिहेरी लड़त देखने को मिलेगी. मुख्य लड़त जो होगी श्री वामनराव चटप और श्री सुभाष डोटे, इन दोनों के बीच में हमें मेन मुख्य लड़त देखने को मिलेगी. यहाँ पर माहौल धीरे धीरे गर्म होने लगा है. जैसे जैसे चुनाव नज़दीक आएंगे हमें और चर्चाएं सुनने को मिलेगी. आज के इस एपिसोड के लिए हम यहीं पर रुकते हैं. आपको इसी तरह की खबरें हम आप तक पहुँचाते रहेंगे. पीस टीवी को सुनने के लिए आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद.